हॅलो एव्हरीवन. सो नवरात्री स्पेशल इथे एक मी देवी लुक क्रिएट केला होता. सेल्फ मेकअप केला आहे. खूप जास्त इंस्टावरती मला याच्यासाठी प्रेम आणि सपोर्ट मिळाला आहे. तर मी तुमच्यासाठी याचं फुल ट्युटोरियलसुद्धा घेऊन आली आहे. एक सिंगल इंडियन ब्रँड प्रोडक्ट्स यूज करून मी हा पूर्ण लुक कंप्लीट केला आहे. रिकोड ब्रँडचे प्रोडक्ट सगळे मी इथे यूज केले आहेत. रिकोड हा प्रोफेशनली खूप जास्त व्हायरल झालेला ब्रँड आहे आणि खूप छान प्रोडक्ट्स आहेत त्याचे. फर्स्ट मी इथे टोनर यूज केला आहे. रोज टोनर आहे. याने स्किन खूप जास्त मॉइश्चराइज, हायड्रेट आणि ओपन पोर्स पूर्ण मिनिमाइज होऊन जातात. त्यानंतर मी ग्रिप प्रायमर यूज केलेला आहे. सगळ्यात मोस्ट व्हायरल प्रोडक्ट आहे ग्रिप प्रायमर. याने मेकअप खूप लॉंग लास्टिंग, युवी, वॉटर रेजिस्टंट मेकअप क्रिएट होतो आहे. नवरात्री चालू आहेत आणि तुम्हाला सुद्धा जर वॉटर रेजिस्टंट मेकअप करायचा असेल, स्वेट प्रूफ मेकअप करायचा असेल तर नक्की हे ग्रिप प्रायमर यूज करून बघा. त्यानंतर मी 10 नंबरचं कन्सिलर, क्रीम कन्सिलर यूज केलेला आहे करेक्शनसाठी. करेक्शन झाल्यानंतर मी त्यांचं ल्युमिनस आणि मॅटिफाईन हे दोन्ही फाउंडेशनला मिक्स करून त्यामध्ये ग्रिप प्रायमरचे 2 ड्रॉप मिक्स केले आहेत आणि याने मेकअप खूप जास्त लॉंग लास्टिंग आणि मॅटिफाईन इफेक्ट दिसणार आहे. फुल बेस झाल्यानंतर मी यावरती 2-in-1 लिप अँड चिक टिंट यूज केला आहे. खूप छान शेड्स आहेत त्याचे. सो तुम्हाला जर याचे शेड्स पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कमेंट करा, मी याचे शेड्स प्रोव्हाइड करेन. त्यानंतर बेस फुल लॉंग लास्टिंग स्टे करण्यासाठी मी रिकोड ब्रँडची ट्रान्सलुसंट पावडर यूज केलेली आहे. याने बेस खूप जास्त लॉंग लास्टिंग स्टे करणार आहे. त्यानंतर ब्लश ॲप्लिकेशन, हायलायटर ॲप्लिकेशन करून बेसला इथे कंप्लीट केलेला आहे. सो या प्रकारे जर तुम्ही बेस अचीव करताय तर हा बेस तुमचा खूप जास्त लॉंग लास्टिंग स्टे करणार आहे. बिकॉज हे खूप जास्त मॅटिफाईन आणि लॉंग लास्टिंग स्टे करणारे प्रोडक्ट्स आहेत. हे फाउंडेशन थोडे मॅटिफाईन असल्यामुळे तुम्ही विंटर सीझनमध्ये हे यूज करू शकत नाही. अदरवाईज तुम्ही ऑल स्किनवरती हे फाउंडेशन्स यूज करू शकता. त्यानंतर मी आय मेकअपमध्ये सिंगल शेड आय शॅडोज केले आहेत आणि लायनरमध्ये इथे लिक्विड लायनर यूज केलेलं आहे रिकोड ब्रँडचं. याने खूप छान फिनिशिंगमध्ये लायनर ॲप्लिकेशन होतं. विंग खूप परफेक्ट येतात. त्यानंतर काजळ ॲप्लिकेशनसाठी सुद्धा मी रिकोड ब्रँडची काजळ पेन्सिल यूज केली आहे. खूप जास्त इंटेन्स डार्क कलर आहे याचा आणि स्मच प्रूफ काजळ आहे. सो डेफिनेटली तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. याच्या ॲप्लिकेशनच्या एक स्ट्रोकमध्येच तुम्हाला समजलं असेल की याची इंटेन्सिटी किती डार्क आणि हेवी आहे. सो आपले इंडियन ब्रँड्सच इतकी छान क्वालिटीमध्ये प्रोडक्ट्स प्रोव्हाइड करत असतील तर आपल्याला दुसरे कोणतेच ब्रँड शोधायची गरज लागणार नाही. सो यानंतर मी लिपस्टिक ॲप्लिकेशन केली आहे आणि लिपस्टिक ॲप्लिकेशनची जर तुम्ही क्वालिटी बघाल आणि त्याची इंटेन्सिटी बघाल तर एक स्ट्रोकमध्ये लिपस्टिक ॲप्लिकेशन इतकं स्मूथ आणि इतकी मॅटिफाईन इफेक्टमध्ये लिपस्टिक ॲप्लिकेशन होतं. वन ऑफ द फेवरेट पॅलेटमधली ही पॅलेट माझी लिपस्टिक पॅलेट आहे आणि खूप छान इंटेन्स कलर डिफाईन होतात यामधून. इथे बघा तुम्ही एका स्ट्रोकमध्ये किती पिगमेंट आणि किती इंटेन्स कलर डिफाईन होत आहेत. सो खूप छान ह्याचे पिगमेंट्स आहेत. नक्की ही पॅलेटसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता आणि इकॉनॉमिक रेंजमध्ये हे सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला अवेलेबल होतील. इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होणारा ब्रँड आहे. त्यानंतर सेम ब्रँडचा मस्करा यूज करून मी इथे आय मेकअप कंप्लीट केलेला आहे आणि त्यानंतर थोडेसे माझ्या देवी लुकसाठीचे डिटेलिंग ते सुद्धा आपल्या रिकोड ब्रँडच्या लिपस्टिक पॅलेटमधूनच केले आहेत. सो तुम्हाला त्याची पिगमेंट्स अजूनसुद्धा बघायला मिळतील की किती इंटेन्स पिगमेंट्स आहेत. बेसवरती सुद्धा मी लिपस्टिक ॲप्लिकेशन करते आहे फोरहेडवरती, तरीसुद्धा त्याचे पिगमेंट्स एकदम लाऊड दिसून येत आहेत. सो अशा प्रकारे आपला इथे मेकअप कंप्लीट झालेले आहेत आणि मला तरी हे रिकोड ब्रँडचे सगळे प्रोडक्ट खूप जास्त आवडतात आणि माझ्या प्रत्येक ब्रायडल किटमध्ये सुद्धा मी किंवा माझ्या स्टुडंटलासुद्धा हे नक्की रेफरन्स करते. सो तुम्ही डेफिनेटली हे प्रोडक्ट ट्राय करून बघा आणि हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. या पूर्ण लुकसाठी मी यूज केलेल्या मेकअप प्रोडक्टची लिस्ट तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेन. आणि त्याचबरोबर जर तुम्ही या पेजला नवीन असाल तर आपल्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला कमेंट, लाईक, शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.